तिची अंतर्वस्त्र उतरवणे आणि स्वतःचे कपडे काढणे हा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न मानला जाणार नाही। IPCच्या कलम 376 आणि कलम 511 नुसार हा बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा ठरत नाही, अशी टिप्पणी राजस्थान हायकोर्टाने केली आहे। राजस्थान येथील एका 25 वर्षीय तरुणाची परिसरातील 6 वर्षीय चिमुकलीवर वाईट नजर पडली। त्याने बलात्कार करण्याच्या हेतूने तिला गोड बोलून आपल्या घरी नेलं। आरोपीने चिमुकलीच्या अंगावरील सर्व कपडे उतरवले। यावेळी त्याने स्वतःचे कपडे देखील काढले, पण त्याच वेळी मुलीने आरडाओरड केली। तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आरोपीच्या घरात आले। नागरिकांनी तरुणाला बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं। पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला 3.5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली। 2.5 महिन्यांपासून आरोपी तुरुंगात होता। या दरम्यान त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली। यावर राजस्थान उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अनूप कुमार धांड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान खंडपीठाने काही टिप्पणी केल्या। मुलींचे अंतर्वस्त्रे उतरवून स्वतःचे कपडे काढणं हा बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा मानला जात नाही, असं न्यायमूर्ती म्हणाले। आरोपीने ज्या कृती केल्या त्यानुसार त्याच्यावर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, पण कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो। त्यामुळे पोलिसांनी आरोपी विरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, असा आदेश हायकोर्टाने दिले आहेत। भारताची न्याय व्यवस्था निव्वळ भंगार होत चालली आहे, अशा कमेंट येऊ लागल्यात। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।